Hello students, welcome to the Atomic Physics lecture series. This is lecture number 6. तर बघा लास्ट 5 लेक्चर पर्यंत आपण ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स या पेपरच्या बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कुठलं तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचा काय केला होता कंप्लीट स्टडी केला होता. त्यामध्ये बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय होतं, बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे ॲझम्पशन्स काय, बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे ॲझम्पशन्स जे आहेत ते ॲझम्पशन्सला आपण पॉस्च्युलेट्स म्हटलं होतं. ते पॉस्च्युलेट्स आपण डिस्कस केले. त्या पॉस्च्युलेट्सवरून आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे जे मेन इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत ज्यामध्ये nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस, nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी, त्याला त्या ऑर्बिटमध्ये कंप्लीट सर्कल कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड, मग त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्याच्या रिव्होल्यूशनची फ्रिक्वेन्सी, त्याची त्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी आणि बाकीचे जे काही पॅरामीटर्स आहेत असे सर्व पॅरामीटर्स काय केले होते आपण रिलेटिव्ह टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कॅल्क्युलेट केले होते. ओके, तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आपण पूर्ण डिस्कस केल्यानंतर बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काही फेल्युअर्स होते. तर त्यामध्ये मेजर फेल्युअर्स असं होतं की बोहर्स ॲटॉमिक मॉडेल हा जो होता तो फाईन स्ट्रक्चर कुठला तर फाईन स्ट्रक्चर जे होतं हायड्रोजन ॲटमचं किंवा हायड्रोजन ॲटममध्ये n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 हा जो ट्रान्झिशन होता तर हे ट्रान्झिशनला बोहर्स ॲटॉमिक मॉडेलने असं सांगितलं की हे ट्रान्झिशन हायड्रोजन ॲटमच्या करस्पॉन्डिंग फक्त एका सिंगल लाईनमध्ये कन्वर्ट होतं. काय होतं, एक सिंगल स्पेक्ट्रल लाईन देतं, एक सिंगल स्पेक्ट्रल लाईन म्हणजे काय तर n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 हे जे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन हायड्रोजन ॲटममध्ये अकॉर्डिंग टू बोहर्स मॉडेल एकच स्पेक्ट्रल लाईन आपल्याला देत होतं. ओके, बट ज्यावेळेस हाय रेझोल्युशन मायक्रोस्कोपमध्ये हे स्पेक्ट्रल ट्रान्झिशन आपण ऑब्झर्व केलं तर हे किती 5 कंपोनंट्समध्ये 5 कंपोनंट्स, या 5 कंपोनंट्समध्ये काय झालं होतं ते ब्रेक झालं होतं. आणि ही जी ब्रेकिंग होती एका सिंगल स्पेक्ट्रल लाईनच्या 5 कंपोनंट्समध्ये त्याला नंतर फाईन स्प्लिटिंग असं म्हटलं गेलं समोर. तर फाईन स्प्लिटिंग आपण बघणारच आहोत समोर. तर ही जी फाईन स्प्लिटिंग आहे ही फाईन स्प्लिटिंग हायड्रोजन ॲटम आणि त्याला एक्सप्लेन करणारं बोहर्स मॉडेल एक्सप्लेन करण्यास काय झालं फेल्स ठरलं. सो कुठेतरी फेल्युअर झालं. मग काय झालं तर नवीन मॉडेलला एक विंडो मिळाली त्या इरामध्ये. मग नवीन मॉडेल मांडण्याचं काम कोण केलं तर ते केलं समरफील्ड. कोणी समरफील्ड अँड विल्सन. समरफील्ड आणि विल्सन यांनी काय केलं तर नेक्स्ट जे मॉडेल आहे हायड्रोजन ॲटमचं किंवा हायड्रोजन लाईक ॲटम्सचं की पॉसिबल स्ट्रक्चर कसं असू शकतं याचं एक मॉडेल यांनी मांडलं, समरफील्ड आणि विल्सन. तर बघा समरफील्ड आणि विल्सन याच्या ॲटॉमिक मॉडेल्समध्ये काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज किंवा जसे त्याला ॲझम्पशन दिली होती बोहर्सने तसे काही पॉईंट्स आहेत रिलेटेड टू समरफील्ड ॲटॉमिक मॉडेल किंवा समरफील्ड विल्सन मॉडेल. तर ते आपण थोडेसे डिस्कस करू. त्यानंतर समरफील्ड मॉडेल आणि बोहर्स मॉडेलमध्ये डिसिमिलरिटी काय आहे ते टॉपिक डिस्कस करू. आणि विल्सन समरफील्ड मॉडेल का फेल्स ठरलं हे जे ट्रान्झिशन जे आपण बोललोय की n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 हे 5 कंपोनंट्समध्ये स्प्लिट होत होतं, हे स्प्लिटिंग खरंच ॲक्च्युअली समरफील्ड मॉडेल एक्सप्लेन करतंय का ते आपण बघू. ओके, तर लिहा यामध्ये फर्स्ट काही पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत. त्यामध्ये काय होतं की बोहर्स ॲटॉमिक मॉडेल बोहर्स ॲटॉमिक मॉडेलने काय सांगितलेलं होतं आपल्याला की इलेक्ट्रॉन जो आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल सजेस्टेड दॅट बोहर्स ॲटॉमिक मॉडेलने काय सजेस्ट केलं अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड न्यूक्लियस. म्हणजे काय बघा आठवा बोहर्सचं सेकंड पॉस्ट्युलेट्स काय सांगितलेलं होतं किंवा फर्स्ट पॉस्ट्युलेट्स किंवा कुठलं तरी एक पॉस्ट्युलेट्समध्ये असं सांगितलेलं होतं की इलेक्ट्रॉन जो आहे तो हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियस भोवती किंवा हायड्रोजन ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे तो कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे तर तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे असं आपल्याला बोहर्स ॲटॉमिक मॉडेलने सांगितलेलं होतं. म्हणजे बोहर्सचं काय म्हणणं होतं नील्स बोहरचं की जर इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसच्या अराउंड भोवती कुठलं एखादं ऑर्बिट पॉसिबल असेल तर ते कुठलं असेल फक्त सर्क्युलर ऑर्बिट असेल अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. बट प्रॅक्टिकली
there is elliptical orbit of electron around the nucleus was formed. म्हणजे काय? नील्स बोहरनं सांगितलेलं आहे की हायड्रोजन ॲटम मध्ये और हायड्रोजन लाईक ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व्ह करत आहे, तर त्या इलेक्ट्रॉनना त्या इलेक्ट्रॉनचं कुठलं ऑर्बिट पॉसिबल असेल ज्या ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व्ह करता येतात? सिम्पली सर्क्युलर ऑर्बिट हे पॉसिबल असेल असं कोणी सांगितलं? बोर्सने. बट प्रॅक्टिकली काय दिसलं आपल्याला? प्रॅक्टिकली दिसलंय की त्याचे इलेक्ट्रिकल ऑर्बिट पॉसिबल आहे. बट हायड्रोजन ॲटम्सच्या बोर्स मॉडेलमध्ये कुठेच इलेक्ट्रिकल ऑर्बिट किंवा अदर शेप ऑफ ऑर्बिटचं कुठेच एक्सप्रेशन नव्हतं. ओके, हा होता फर्स्ट पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे? समरफील्ड आणि विल्सन यांनी काय केलं? समरफील्ड अँड विल्सन यांनी एक्सप्लेन केलं. काय एक्सप्लेन्स? समरफील्ड अँड विल्सन एक्सप्लेन्स द लाईन स्पेक्ट्रम किंवा द लाईन स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम by assuming काय अज्युम केलं त्यांनी? बाय अज्युमिंग द इलेक्ट्रिकल ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय? समरफील्ड आणि विल्सन यांनी जो हायड्रोजन ॲटमचा लाईन स्पेक्ट्रम आहे जो आपण बघितलेला होता की ज्यामध्ये लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्चन ब्रॅकेट पॉइंट सिरीज वगैरे ज्या सिरीज होत्या, तर तो स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला समरफील्ड आणि विल्सन यांनी. काय अज्युम करून? इलेक्ट्रिकल ऑर्बिट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ओके, चल तर आपण काय करू? थोडंसं बोर्सनं किंवा विल्सननं समरफील्ड यांनी मांडलेल्या ॲटमचं थोडंसं एक स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू. आपण हे विल्सन आणि समरफील्ड मॉडेल आपल्या सिलेबसमध्ये एवढं डेप्थमध्ये नाही आहे, सो आपण फक्त याचं जनरल इंट्रोडक्शन घेणार आहोत. फक्त आपल्याला हे मॉडेल यासाठी डिस्कस करावं लागणार आहे कारण यामध्ये विल्सन आणि समरफील्ड जो आहे यांनी पहिल्यांदा क्वांटम नंबर्सचा जो कन्सेप्ट आहे तो इंट्रोड्यूस केला होता. सो आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे का? कारण आपल्याला समोर क्वांटम नंबर्स बघायचे, म्हणून फक्त समरफील्ड विल्सनचं मी थोडंसं इंट्रोडक्शन घेत आहोत. अदरवाईज तुम्हाला सेटमध्ये एक्झाममध्ये या टॉपिकवर रिलेटेड क्वेश्चन्स हे येणार नाहीत, शक्यतो येणार नाहीत. 99% चान्स आहेत, 1% मध्ये प्रोबॅबिलिटी मग सांगता येत नाही. ओके, तर बघा काय आहे? हा एक ॲक्सिस आहे आणि ह्या ॲक्सिस भोवती हे एक इलेक्ट्रिकल ऑर्बिट आहे. ओके, थोडंसं इलेक्ट्रिकल काढा. या इलेक्ट्रिकल ऑर्बिटची जी आहे ही जी आहे ही काय आहे? त्या इलेक्ट्रिकल ऑर्बिटची ए साईट आहे आणि ही जी दिसते, वेगळा कलरचा पेन चूज करतो मी, ही जी दिसते ही बी, ही दुसरी साईड आहे. का? जो असतो इलिप्स, त्या इलिप्सची एक मेजर ॲक्सिस असतो, तो मेजर ॲक्सिस आहे ए, आणि एक मायनर ॲक्सिस असतो, तो मायनर ॲक्सिस आहे बी. ओके, आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे. खाली लिहून घ्यायचं आहे की ए काय आहे? सेमी मेजर, आणि बी काय आहे? सेमी मायनर ॲक्सिस. हा ए सुद्धा सेमी मेजर ॲक्सिस आणि बी हा सेमी मायनर ॲक्सिस. ओके, इलिप्स बद्दल सेमी मेजर ॲक्सिस काय असतो, सेमी मायनर ॲक्सिस काय असतो, ही सारी कन्सेप्ट जे आहे ते बेसिक कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला सर्वांचे क्लिअर असतील. ओके, असं मी अज्युम करतो. ही आहे डायरेक्शन झेडकॅप. झेडकॅप डायरेक्शनच्या अराउंड एक इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये काय करत आहे, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो. हे असं स्ट्रक्चर सांगितलं होतं ॲटम्सचं. कुणी? तर विल्सन आणि समरफील्ड. ओके, ठीक आहे. तर बघा यांनी हायड्रोजन ॲटमचं जे किंवा हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे त्या इलेक्ट्रॉनचं मोमेंटम बद्दल
एक क्वांटायझेशन कंडिशन दिली बघा. क्वांटायझेशन कंडिशन मोमेंटमला का दिली? कारण आठवा बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये जे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम होतं तो क्वांटाईज होतं. तर विल्सन आणि समरफिल्ड यांना माहिती होतं की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ही क्वांटाईज असेल, बट यांनी ते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटायझेशनची थोडी वेगळी कंडिशन दिली. कशी? द quantization condition of orbital angular momentum यांनी काय केलं, तर या ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला दोन कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. एक होता रेडियल आणि दुसरा कुठला? तर दुसरा होता एक रेडियल आणि दुसरा होता अझिमुथल. म्हणजे एक आरच्या डायरेक्शन असणारा मोमेंटमचा कंपोनंट आणि एक थीटाच्या डायरेक्शन असणारा मोमेंटमचा कंपोनंट. अशा दोन कंपोनंटला यांनी काय केलं, टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला डिस्ट्रीब्यूट केलं आणि दोन्हींसाठी काय केली, एक कंडिशन दिली. ती खाली लिहू आपण. इज गिवन बिलो. कंडिशन काय दिली सेपरेटली, की लाईन इंटिग्रल जो आहे ओव्हर द पाथ पीआर इज व्हॉट, द रेडियल कंपोनंट ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इंटू dr. याची व्हॅल्यू इक्वल असते nr h क्रॉस आणि इंटिग्रेशन ओव्हर क्लोज पाथ. आता क्लोज पाथचं इंटिग्रेशन अँगलसाठी कसं असणार, तर क्लोज पाथचं इंटिग्रेशन अँगलसाठी असणार बघा. अँगलसाठी काय असणार, क्लोज पाथचं इंटिग्रेशन 0 to 2 पाय p थिटा d थिटा आणि याची व्हॅल्यू इक्वल घेतली त्यांनी n थिटा h क्रॉस किंवा त्यालाच म्हणतात की h क्रॉस. यामध्ये nr हा काय होता, तर nr होता रेडियल क्वांटम नंबर. nr इज रेडियल क्वांटम नंबर आणि n थिटा किंवा त्यालाच आपण k म्हणतो. याला काय डिफाइन केलं त्यांनी, अझिमुथल क्वांटम नंबर. फक्त या दोन क्वांटम नंबरच्या कन्सेप्टसाठी आपण बोर्स आणि विल्सन आणि समरफिल्डचं मॉडेल फक्त डिस्कस करत आहोत. फक्त कशासाठी, या क्वांटम नंबर्स त्यांनी इंट्रोड्यूस केले ते. मग यांनी काय केलं, समरफिल्ड आणि विल्सन यांनी, तर हे जो nr आणि n थिटा और k, nr मीन्स रेडियल क्वांटम नंबर आणि n थिटा मीन्स अझिमुथल क्वांटम नंबर. या रेडियल क्वांटम नंबर आणि अझिमुथल क्वांटम नंबरचं हे जे सेमी मेजर ॲक्सिस आणि सेमी मायनर ॲक्सिस आहे ए आणि बी, यासोबत काय केलं, एक इम्पॉर्टंट रिलेशन दिलं आणि ते रिलेशन हा समरफिल्ड विल्सन मॉडेलचा रिझल्ट आहे आणि ते रिलेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा रिलेशन काय दिलं होतं त्यांनी रिलेशन दिलं की बी अपॉन ए. व्हॉट इज बी? लुक ॲट हियर. व्हॉट इज बी? बी इज सेमी मायनर ॲक्सिस आणि व्हॉट इज ए? ए इज सेमी मेजर ॲक्सिस. तर सेमी मायनर ॲक्सिस टू सेमी मेजर ॲक्सिस हा जो रेशो आहे कशामध्ये, तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटमध्ये याची व्हॅल्यू असते के अपॉन nr प्लस के आणि हा आहे रिझल्ट कशाचा, विल्सन समरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलचा. मग हा रिझल्ट तुम्हाला काय सांगतो, बघा. समटाइम्स हा nr प्लस के जो आहे ना, याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर सुद्धा म्हणत असतो. nr प्लस के जो आहे हा आता न्यू जो इरा आहे, ज्यावेळेस यांनी एक्सप्लेन केलं त्यावेळेस nr आणि केला वेगळे अज्युम केलं, बट nr प्लस के हे जो आहे याला आपण टोटल प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो, आपला नेक्स्ट टॉपिक असतो आहे क्वांटम नंबरचा, तर आपण त्यामध्ये बघू. ओके, तर बघा हा आहे तुमचा रिझल्ट कशाचा, बोहर विल्सन और समरफिल्ड ॲटॉमिक मॉडेलचा. त्यामध्ये nr जो आहे, nr मीन्स रेडियल क्वांटम नंबर, त्याचे व्हॅल्यू कुठून असतात, तर रेडियल क्वांटम नंबरचे व्हॅल्यू असतात 0, 1, 2 अप टू सो. आणि के जो आहे, के मीन्स अझिमुथल क्वांटम नंबर, या केच्या व्हॅल्यूज असतात बघा 1,
2 3 अप टू सो हे कोण सांगितलेलं होतं? हे सांगितलेलं होतं आपल्याला समरफिल्ड यांनी. ओके, आणि एन जो आहे एन, व्हॉट इज एन? एन आर प्लस के. याच्या व्हॅल्यूज काय असतील? एन आर याची व्हॅल्यू जर 0 आणि 1 घेतली तर याची व्हॅल्यू यामध्ये 0 येईल का? नाही. एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये 0 व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल नाही. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू असतील 1 2 3 अप टू सो 1 2 3 अप टू सो. फक्त या एवढ्या रिझल्टसाठी आपण काय केला? बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघितले, सॉरी विल्सन समरफिल्ड ॲटॉमिक मॉडेल बघितलेला आहे. हा रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे. इन केस जर तुम्हाला क्वेश्चन आलाच तर या टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि ह्याच्या कंडिशन्स आहेत एन आर, के आणि एन. एन आर मीन्स रेडियल क्वांटम नंबर, के मीन्स अझिमुथल क्वांटम नंबर आणि एन मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज घेऊ शकतात यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. सपोज करायचं एक्झाम्पल, यावर एक्झाम्पल कसा विचारू शकतो? जर एन इज इक्वल टू 1 असेल, काय एनची व्हॅल्यू जर 1 असेल तर एन इज इक्वल टू 1 असण्यासाठी तुम्हाला के आणि एन आरच्या काय काय व्हॅल्यूज लागतील? बघा, एन ला जर 1 आणायचं असेल तर एन आर 0 असला पाहिजेत आणि के 1 असला पाहिजेत. म्हणजेच काय? एन आर 0 असला पाहिजेत आणि के 1 असला पाहिजेत. कारण के ची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही, कारण के 1 2 3 व्हॅल्यू टेक्स करतो ना. सो के ची व्हॅल्यू 0 होणार नाही. ओके, तर बघा एन आर ची व्हॅल्यू 1, एन ची व्हॅल्यू 1 असतानासाठी एन आर 0 आणि के 0 के 1 ही जर कंडिशन तुम्ही या कंडिशन याच्यामध्ये पुट केली तर तुम्हाला कुठलं ऑर्बिट मिळतं? बघा, बी अपॉन ए इज इक्वल टू के. के ची व्हॅल्यू काय बघा? 1. के ची व्हॅल्यू 1, एन आर ची व्हॅल्यू 0, परत के ची व्हॅल्यू 1. म्हणजेच यावरून तुम्हाला काय मिळतं? बी इज इक्वल टू ए. आता बी इज इक्वल टू ए हा रिझल्ट फिजिकली तुम्ही कसा इंटरप्रेट करू शकता? हे स्ट्रक्चर बघा एकदा आणि बी इज इक्वल टू ह्या रिझल्टला मला सांगा तुम्ही या रिझल्टला कसं इंटरप्रेट करू शकता. हे म्हणजे समरफिल्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी असं सांगितले की ज्या वेळेस प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 1 असते, काय असते? प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 1 असते, त्यामध्ये येणार रेडियल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 असते, अझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 1 असते. आणि अशा कंडिशनमध्ये इलेप्टिकल ऑर्बिट जे आहे त्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये बी सेमी मेजर ॲक्सिस आणि ए सेमी मायनर ॲक्सिस दोन्हीची व्हॅल्यू इक्वल आहे. आता इलिप्समध्ये सेमी मेजर ॲक्सिस आणि सेमी मायनर ॲक्सिस इक्वल म्हणजे काय? तर हे सर्क्युलर ऑर्बिट आहे. हे काय आहे? सर्क्युलर ऑर्बिट. काय आहे हे? सर्क्युलर ऑर्बिट आहे. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला या चॅप्टरचा, तो म्हणजे काय? एकदा हे बघू आपण की समरफिल्डनं जे मॉडेल सांगितलेलं होतं की जे आपल्याला स्पेक्ट्रा एक्सप्लेन करायचा होता. कुठला स्पेक्ट्रा? एन इज इक्वल टू 3 टू एन इज इक्वल टू 2. हा स्पेक्ट्रा 5 कंपोनंटमध्ये डिवाइड होतो आणि हा स्पेक्ट्रा एक्सप्लेन करण्यासाठीच समरफिल्डचं मॉडेल आलं होतं. तर आपण बघू की एन इज इक्वल टू 3 साठी एन आर आणि केच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज पॉसिबल आहे आणि एन इज इक्वल टू 2 साठी एन आर आणि केच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू पॉसिबल आहे. तर बघा यांचा फॉर्म्युला काय आहे? बघा, यांचा फॉर्म्युला आहे एन आर प्लस के. मग एन इज इक्वल टू 3 साठी बघू आपण. एन इज इक्वल टू 3 स्टेटसाठी एन आर प्लस के ची व्हॅल्यू आपल्याला 3 पाहिजे. तर मग आपण एन आर आणि केच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज घेऊ शकतो? तर बघा, एन आरला आपण 0 घेऊ शकतो, केला 3 घेऊ शकतो, एन आरला 1 घेऊ शकतो, केला 2 घेऊ शकतो, एन आरला 2 घेऊ शकतो आणि केला 1 घेऊ शकतो. बस ह्या तीनच व्हॅल्यू काय आहेत? पॉसिबल आहे. तीनच व्हॅल्यू काय आहेत? पॉसिबल आहे. एन इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग एन आर प्लस केला जर तुम्हाला 2 घ्यायचा असेल तर एन आरची व्हॅल्यू 0 असू शकते, त्यावेळेस के 2 असेल. एन आरची व्हॅल्यू 1 असेल, त्यावेळेस के 1 असेल. या दोन व्हॅल्यूज काय आहेत? पॉसिबल आहे. या दोन व्हॅल्यूज काय आहेत? पॉसिबल आहे. यामधून ट्रान्झिशन कुठून कुठपर्यंत करणार आहे आपण? तर ट्रान्झिशन करणार आपण ह्या के जो आहे अझिमुथल क्वांटम नंबर, या अझिमुथल क्वांटम नंबरच्या डिफरंट व्हॅल्यूज आणि सिलेक्शन रूल जो होता ट्रान्झिशनचा दिलेला बोर समरफिल्ड यांनी, तो होता की डेल्टा के ची व्हॅल्यू +-1 असू शकते. +1 किंवा ज्यावेळेस हायर लेवलवरून लोअर लेवलवर ट्रान्झिशन होत असेल त्यावेळेस +1 आणि लोअर लेवलवरून हायर लेवलवर ट्रान्झिशन होत असेल त्यावेळेस -1. आपण हे ट्रान्झिशन एकदा प्लॉट करून बघू.
बघा n इज इक्वल टू 3 स्टेटच्या करस्पॉन्डिंग किती लाईन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या मग आता? एक लाईन, दोन लाईन आणि तीन लाईन. तीन लाईन कशा काय? तर बघा k इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग 1, k इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग 1 आणि k इज इक्वल टू 3 च्या करस्पॉन्डिंग 1. आणि n इज इक्वल टू 2 मध्ये एक k इज इक्वल टू 1 आणि एक k इज इक्वल टू 2. ही झाली n इज इक्वल टू 2 लाईन. मग आता सिलेक्शन रूल पाहिजे तुम्हाला डेल्टा k ची व्हॅल्यू प्लस मायनस 1. तर बघा आता या 1 वरून 2 वर डिफरन्स, या 1 वरून तुम्ही या 2 वर जर ट्रान्झिशन टाकलं तर 2 मायनस 1 प्लस 1 मिळतो. हे ट्रान्झिशन पॉसिबल आहे. या 2 वरून 1 वर टाकलं तर 2 वरून 1 वर जर टाकलं तर 1 2 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे 1. हे एक ट्रान्झिशन पॉसिबल आहे. हे एक ट्रान्झिशन पॉसिबल आहे. त्यानंतर आणखी 3 वरून 2 वर जर टाकलं तर 3 मायनस 2 1. हे पॉसिबल आहे. या तीन व्यतिरिक्त आणखी कुठलंच ट्रान्झिशन पॉसिबल नाही अकॉर्डिंग टू विल्सन मॉडेल. विल्सन समरफिल्ड मॉडेल. अकॉर्डिंग टू विल्सन समरफिल्ड मॉडेल मग काय झालं? हे एक ट्रान्झिशन जे हायड्रोजन ॲटम मध्ये सिम्पली 3 to 2 एकच होतं. हायड्रोजन ॲटम मध्ये म्हटल्यापेक्षा बोहर्स मॉडेलने सांगितलं हे सिम्पली एक ट्रान्झिशन काय झालं? समरफिल्डनं 3 ट्रान्झिशन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. बट आपल्याला किती कंपोनंट मध्ये पाहिजे होतं? 5 कंपोनंट मध्ये. याने किती केलं? 3. म्हणजे ऍक्सेप्टेबल रिझल्ट आहे का हा? नाही. म्हणजे काय झालं तर विल्सन आणि समरफिल्डने यांनी त्यांचं जे मॉडेल मांडलं ते मॉडेल सुद्धा फेल्स ठरलं. का? कारण की ऍक्च्युअली हे मॉडेल मांडण्यामागचा मेन उद्देश काय होता की तुम्हाला n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 हे जे ट्रान्झिशन आहे हायड्रोजन ॲटमचं हे ट्रान्झिशन तुम्हाला 5 कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करून दाखवायचं आहे. विल्सन आणि समरफिल्ड यांनी प्रयत्न केला बट त्यांना फायनली या रिझल्ट पर्यंत पोहोचले की n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 या दोन लेवल्स मध्ये जे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन 3 कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट झालंय ॲट मॅक्स. 5 कंपोनंट मध्ये त्यांच्याकडून डिस्ट्रीब्यूट येत नव्हतं. बट प्रॅक्टिकल रिझल्ट सांगत होता की फाईन स्ट्रक्चर 5 स्पेक्ट्रल कंपोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय. सो इथे काय झालं मग तुमचं विल्सन आणि समरफिल्ड यांचं ॲटॉमिक मॉडेल परत फेल झालं. ओके, काय झालं? फेल्स. परत याचे फेल्युअर्स मग तेच फेल्युअर्स. पहिलं फेल्युअर्स काय? इट कॅन नॉट एक्सप्लेन द फाईन स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम. दुसरं, इट cannot explain the hyperfine structure. Hyperfine structure of hydrogen atom. काय करत नाही? हायड्रोजन ॲटमचं फाईन स्ट्रक्चर आणि हायड्रोजन ॲटमचं हायपरफाईन स्ट्रक्चर प्रूव्ह करत शकत नाही. बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी तुम्हाला फाईन स्ट्रक्चर आणि हायपरफाईन स्ट्रक्चरसाठी एक छोटासा इम्पॉर्टंट पॉईंट लिहून देतो. बघा तो काय आहे? फाईन स्ट्रक्चर जे आहे फाईन स्ट्रक्चर रिलेटेड आहे स्पिन ऑर्बिट कपलिंगशी. कशाशी? स्पिन ऑर्बिट कपलिंग. स्पिन ऑर्बिट कपलिंगशी फाईन स्ट्रक्चर रिलेटेड आहे. आणि हायपरफाईन स्ट्रक्चर जे आहे हायपरफाईन स्ट्रक्चर हे हायपरफाईन स्ट्रक्चर रिलेटेड आहे न्यूक्लियर स्पिन ऑर्बिटल मूवमेंट, न्यूक्लियर स्पिन ऑर्बिटल मूवमेंट कपलिंग. म्हणजे हा तुमचा की पॉइंट म्हणून सुद्धा लिहू शकतो तुम्ही. हे जे आहेत हे तुमचे एक्झाम्स मध्ये याच्यावर म्हणजे कधी कधी क्वेश्चन विचारतात की फाईन स्ट्रक्चर कशाशी रिलेटेड आहे. तर फाईन स्ट्रक्चर हे रिलेटेड आहे बघा कशाशी? स्पिन ऑर्बिट कपलिंगशी. हायपरफाईन स्ट्रक्चर न्यूक्लियर स्पिन आणि ऑर्बिटल मूवमेंट हे समोर आपण बघणारच आहोत. बट इथे 2 वेळा पॉईंट आलाय. सो मला असं वाटलं की तुम्हाला हे 2 पॉईंट इथे लिहून द्या. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा आणखीन एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. त्याला तुम्ही ॲज अ नोट म्हणून लिहू शकता. नोट. आणि काय आहे तो नोट? त्यामध्ये लिहा पहिलं आर इन्फिनिटी. आर इन्फिनिटी काय आहे? रेडबर्ग कॉन्स्टंट. रेडबर्ग कॉन्स्टंट केव्हा? बाय अज्युमिंग रेडबर्ग कॉन्स्टंट केव्हा? बाय अज्युमिंग द न्यूक्लियर मास
of hydrogen atom as infinite. आर इन्फिनिटी हा रेडबर्ग कॉन्स्टंट आहे केव्हा, जेव्हा आपण न्यूक्लियर मास जे आहे हायड्रोजन ॲटमचं ते इन्फायनाईट अज्यूम करतो त्यावेळेस घेतलेला रेडबर्ग कॉन्स्टंट. त्यानंतर आर एच, व्हॉट इज आर एच? आर एच हा पण आहे रेडबर्ग कॉन्स्टंट, बट केव्हा रे बा? बाय अज्युमिंग द nuclear mass of hydrogen atom as finite. आणि या आर इन्फिनिटी आणि आर एच मधला एक इम्पॉर्टंट रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो कुठला? की आर एच विच इज इक्वल टू आर इन्फिनिटी डिवायडेड बाय 1 प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मास ऑफ न्यूक्लियस. मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मास ऑफ न्यूक्लियस. आणि हा एक रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता की काय? मास ऑफ न्यूक्लियस टू द मास ऑफ इलेक्ट्रॉन फॉर हायड्रोजन हा जो असतो तो असतो 1836. याला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हा रिझल्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट. आता याच्यावर सेटमध्ये क्वेश्चन तर येतील नाही, बट तुम्ही अदर कॉम्पिटिशन एक्झामसाठी जर का प्रिपेअर करत असाल तर हा रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या रिझल्टवरून आणखी तुम्ही काय सांगू शकता की आर एच जो आहे तो आर इन्फिनिटीपेक्षा लेस आहे. ओके, याला तुम्ही नोट म्हणून लक्षात ठेवू शकता. हा तुम्हाला गेट एक्झाममध्ये बघा, गेट एक्झाममध्ये शुअरली क्वेश्चन्स आला तर तुम्ही फक्त सिम्पली या रिझल्टवरून या क्वेश्चनचा आन्सर करू शकता. ओके, कुठल्या क्वेश्चन्सचं? की ज्या कंडिशनमध्ये हायड्रोजन ॲटमचं मास न्यूक्लियसचं मास आपण इन्फिनिटी अज्यूम करतो त्यावेळेस रेडबर्ग कॉन्स्टंट, आणि ज्यावेळेस न्यूक्लियसचं मास फायनाईट अज्यूम करतो त्यावेळेस रेडबर्ग कॉन्स्टंट, या दोघांमधलं रिलेशन. ओके, आता आपण काय करू, 1-2 क्वेश्चन्स घेऊ गेट वगैरे एक्झाममध्ये आलेले, आणि काय करू बाकी नेक्स्ट टॉपिक जो आहे क्वांटम नंबरचा तो स्टार्ट करू. ओके, चला बघा काय आहे क्वेश्चन. एक क्वेश्चन घ्यायचा आहे. तुम्ही अगोदर काय करायचं आहे, क्वेश्चन लिहिलं झाल्यानंतर त्याला पॉज करून सेल्फ ट्राय करायचा आहे, आणि जर ज्यावेळेस नाही आलं त्यावेळेस मग तुम्ही व्हिडिओ अनपॉज करून सोल्युशन बघू शकता. बघा क्वेश्चन्स काय आहे. द wavelength of the second line of Lyman series. सेकंड लाइन ऑफ लायमन सिरीजची जी वेवलेंथ आहे इज लॅम्बडा. काय आहे? लायमन सिरीज जी आहे त्या लायमन सिरीजच्या सेकंड लाईनची वेवलेंथ आहे लॅम्बडा. देन फाइंड द wavelength of second line of फर्स्ट चेन सिरीज. तर अगोदर याला काय करायचं, तुम्ही पॉज करायचं आणि सेल्फ ट्राय करायचं आहे, आणि नंतर तुमचा आन्सर चेक करायचं आहे की यासोबत मॅच होतोय का. ओके, तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला. लायमन सिरीजच्या सेकंड लाईनची वेवलेंथ दिली. तर बघा कुठल्याही स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथ काढायचा फॉर्म्युला आहे 1/λ इज इक्वल टू आर इन्फिनिटी इंटू 1/n फायनल स्क्वेअर मायनस n इनिशियल स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की सेकंड लाईन ऑफ लायमन सिरीजची वेवलेंथ लॅम्बडा आहे. आता लायमन सिरीज मध्ये फायनलची व्हॅल्यू फिक्स असते 1. लायमन सिरीज मध्ये NF ची व्हॅल्यू 1 असते. फर्स्ट लाईन मध्ये NI जो असतो तो 2 to 1 असतो. सेकंड लाईन मध्ये NI ची व्हॅल्यू असते 3. NI इज इक्वल टू 3. सेकंड लायमन सिरीजच्या सेकंड लाईनच्या करस्पॉन्डिंग इनिशियलची व्हॅल्यू आहे NI. n इनिशियल जो आहे n इनिशियलची व्हॅल्यू आहे 3, आणि n फायनलची व्हॅल्यू काय आहे 1. सो या दोन्ही व्हॅल्यूमध्ये पुटअप करायच्या. तर काय मिळतं तुम्हाला 1/λ इज इक्वल टू आर इन्फिनिटी इंटू 1/1 स्क्वेअर मायनस 1/3 स्क्वेअर.
ओके, याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर आर इन्फिनिटी इंटू 1/1 म्हणजे 1 मायनस 1/9, 1 मायनस 1/9. त्यानंतर 1 लॅम्बडा इज इक्वल टू आर इन्फिनिटी इंटू 1 मायनस 1/9 मीन्स 9 मायनस 1/9 विच इज इक्वल टू 8/9 आर इन्फिनिटी. म्हणजेच लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला 9/8 इंटू 1/r इन्फिनिटी, 1/r इन्फिनिटी. म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जी लॅम्बडा दिलेला आहे त्या लॅम्बडाची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय येते तर ही एवढी येते. त्यानंतर आपल्याला काय विचारलेली आहे सेकंड लाईन ऑफ पास्टन सिरीज. सेकंड लाईन ऑफ पास्टन सिरीज आपल्याला माहिती असलं पाहिजे की पास्टन सिरीज मध्ये फायनल जी असते ट्रान्झिशन ते NF इज इक्वल टू 3 वर होत असतं. NF इज इक्वल टू 3. जर 4 to 3 असेल तर फर्स्ट लाईन आणि 5 to 3 असेल तर सेकंड लाईन. NF इनिशियल लाईन कुठून असेल तर 5 वरून असेल. हा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करायची आहे. तर काय मिळेल तुम्हाला n लॅम्बडा प्राइम घेऊ आपण याला n 1 लॅम्बडा प्राइम इज इक्वल टू आर इन्फिनिटी इंटू 1 NF काय आहे बा 3 म्हणजे 3 स्क्वेअर 9, 1/5 स्क्वेअर म्हणजे 25, 1/5 स्क्वेअर म्हणजे 25. यावरून तुम्ही काय सांगू शकता या एक्सप्रेशन वरून 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू काय पुट करू शकता 1/r इन्फिनिटी इज इक्वल टू 8/9 इंटू लॅम्बडा. हा रिझल्ट आपण यामध्ये यूज करू खाली. ओके, बघा याला सॉल्व्ह करू अगोदर 25 मायनस 9/25 इंटू 9 इंटू आर इन्फिनिटी. तर बघा 25 मायनस 9 मीन्स 16, 25 मायनस 9 मीन्स 16 आर इन्फिनिटी अपॉन 16 इंटू 25 इंटू 9, 25 इंटू 9 ही मिळाली तुम्हाला 1 लॅम्बडा प्राइमची व्हॅल्यू. यावरून लॅम्बडा प्राइम काय मिळेल तुम्हाला 25 इंटू 9 अपॉन 16 इंटू 1/r इन्फिनिटी. या 1/r इन्फिनिटीच्या ठिकाणी काय करायचं आहे सिम्पली 8/9 लॅम्बडा व्हॅल्यू पुट करायची. काय मिळते तुम्हाला लॅम्बडा प्राइम इज इक्वल टू 25 इंटू 9 अपॉन 16 इंटू 8/9 लॅम्बडा. येस 8/9 आहे ना, येस 8/9 लॅम्बडा. तर बघा 8 1 8, 8 2 16 आणि हे 9 आणि हे 9 कॅन्सल आणि 2 12.5 काय मिळते तुम्हाला 12.5 लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा प्राइमची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला पास्टन सिरीजच्या सेकंड स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथ लॅम्बडा प्राइम गिवन लॅम्बडाच्या रिलेशनमध्ये काय मिळते तुम्हाला लॅम्बडा प्राइम विच इज इक्वल टू 12.5 लॅम्बडा, 12.5 लॅम्बडा. तर हे काय असेल तुमचं करेक्ट रिझल्ट असेल. हा काय असेल करेक्ट रिझल्ट असेल. सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही हा क्वेश्चन सेल्फ ट्राय करायचा आहे. काय द वेवलेंथ ऑफ द सेकंड लाईन ऑफ द बाल्मर series is lambda, then the wavelength of the largest spectral line of Lyman series. आता लार्जेस्ट स्पेक्ट्रल लाईन म्हणजे कुठल्याही ट्रान्झिशन मध्ये लार्जेस्ट स्पेक्ट्रल लाईन म्हणजे कुठली असते की जी त्याच्या रिसेंट म्हणजे समजा लायमन सिरीज आहे. ओके, लायमन सिरीज आहे. लायमन सिरीज मध्ये फायनल तर कन्फर्म माहिती आपल्याला n इज इक्वल टू 1 वर ट्रान्झिशन होणार आहे. जर इनिशियल स्टेट इन्फिनिटी असेल तर शॉर्टेस्ट वेवलेंथ मिळते आणि इनिशियल स्टेट जर त्याच्या जस्ट अबोवची असेल तर यापासून काय मिळते मला लार्जेस्ट वेवलेंथ मिळते. म्हणजे तुम्हाला NF इज इक्वल टू 1 आणि NI इज इक्वल टू 2 हे जे ट्रान्झिशन आहे लायमन सिरीजचं या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल वेवलेंथ काढायची आहे इन टर्म्स ऑफ दिस वेवलेंथ लॅम्बडा. आणि वेवलेंथ लॅम्बडा काय आहे सेकंड लाईन वेवलेंथ आहे बाल्मर सिरीजची. ओके, तर ह्या काय करायचं आहे ह्या रिझल्ट जसं आपण अगोदरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तशा क्वेश्चन्समध्ये सर्व व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत आणि याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. काय आहे नेक्स्ट टॉपिक आहे चॅप्टरचा तर नेक्स्ट टॉपिक आहे क्वांटम नंबर्स. काय आहे क्वांटम नंबर्स नेक्स्ट टॉपिक आहे.
क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स. कुठले कुठले क्वांटम नंबर्स तुम्ही आतापर्यंत ऐकलेले आहे? यस, कुठले कुठले आहेत? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर माहिती असतो आपल्याला, ऑर्बिटल क्वांटम नंबर माहिती असतो, स्पिन क्वांटम नंबर माहिती असतो. बस जे क्वांटम नंबर तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ऐकलेले आहेत, अभ्यास केलेले असतील, ठीक आहे. नसन केलं तर आपण बघूच. कुठले आहेत तर मग क्वांटम नंबर्स? त्यामध्ये पहिला क्वांटम नंबरचा आहे बघा प्रिन्सिपल. कुठला? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर कशाने डिनोट केला जातो रे? तर स्मॉल एन लेटरने. कशाने? स्मॉल एन लेटरने. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय देतो आपल्याला? इट गिव्स. काय गिव्स? इट गिव्स द इन्फॉर्मेशन. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑर्बिट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. म्हणजे हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाईक ॲटम किंवा कुठला एखादा ॲटम असेल तर त्या ॲटममध्ये जर का इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असेल ना, तर त्या ऑर्बिटबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो कोण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्यानंतर द नंबर ऑफ. काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँड एनथ ऑर्बिट. एनथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या किंवा एनथ ऑर्बिट जे आहे एखाद्या ॲटमच्या भोवती असणाऱ्या एनथ ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील? तर ते असतात 2n². हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. यावर सेटमध्ये एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला आहे. ओके, नंबर ऑफ एनथ ऑर्बिटमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कुठला मग? तर 2n². 2n². त्यामध्ये n कुठले कुठले व्हॅल्यूज एक्सप्रेस करतो मग? n व्हॅल्यूज, nच्या व्हॅल्यूज असतात 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. यांची व्हॅल्यू 0 कधीच नसते. चुकूनही यांची व्हॅल्यू 0 दिसली तर समजून चालायचं आहे की तिथे काही ना काही चूक आहे. n इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू सो ऑन. n इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग जी ऑर्बिट असतो त्याला म्हणतो आपण k. काय म्हणतो? k. n इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग असतो त्याला म्हणतो l. n इज इक्वल टू 3 च्या करस्पॉन्डिंग m. 4 च्या करस्पॉन्डिंग n. तर के एल एम एन ह्या शेल्स किंवा ऑर्बिटबद्दल तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ऐकलेलं असेल. जे तुम्ही तिथे ऐकलेले बस तेच हे काय रिझल्ट आहे. ओके, हे दोन टॉपिक पॉइंट्स जे आहे रिलेटेड टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे बाबा. कुठले? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑर्बिट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एनथ ऑर्बिट हे किती आहेत? तर 2n². हे किती आहेत? 2n². हे दोन टॉपिक, हे दोन पॉइंट्स आहेत आणि यांच्या व्हॅल्यूज. n इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग k ऑर्बिट, n इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग l, 3 च्या करस्पॉन्डिंग m, 4 च्या करस्पॉन्डिंग n आणि सो ऑन. ओके, हा होता तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्यानंतर नेक्स्ट क्वांटम नंबर आहे कुठला? ऑर्बिटल क्वांटम नंबर. कुठला आहे? ऑर्बिटल क्वांटम. ऑर्बिटल क्वांटम नंबर. ऑर्बिटल क्वांटम नंबर कशाने डिनोट केला जातो? तर स्मॉल एल लेटरने. कशाने डिनोट केला जातो? स्मॉल एल लेटरने. ऑर्बिटल क्वांटम नंबर. कधी कधी किंवा ओल्ड क्वांटम मेकॅनिक्स किंवा ओल्ड ज्यावेळेस क्वांटम मेकॅनिक्स ओरिजिन होतं ना त्यावेळेस त्याला अझिमुथल क्वांटम नंबर सुद्धा म्हणत होते. अझिमुथल क्वांटम नंबर म्हणजे जो अझिमुथल क्वांटम नंबर होता त्यालाच मॉडिफाईड व्हर्जन मध्ये ऑर्बिटल क्वांटम नंबर म्हणतात. मग आता हा ऑर्बिटल क्वांटम नंबर काय देतो? तर इट गिव्स. काय गिव्स? इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द सबशेल. काय रे बा? सबशेल. अबाउट द सबशेल ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. म्हणजे हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक ॲटम्समध्ये जर एनएच शेलमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे तर ते एनएच शेलच्या करस्पॉन्डिंग कुठल्या सबशेलमध्ये, एनएच शेलमध्ये कुठल्या सबशेलमध्ये हा रिव्हॉल्व करत आहे तर त्या सबशेलची इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो हा अझिमुथल क्वांटम नंबर. काय? इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द सबशेल ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन अन ॲटम. इन अन ॲटम. काय करतो हा? सबशेलची व्हॅल्यू द्यायची, सबशेलची इन्फॉर्मेशन देतो. फॉर एनी nth shell, for any nth shell there are
काय दिया रहा, फॉर एनी nth शेल देयर आर nth सबशेलच्या करस्पॉन्डिंग n सबशेल्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम L is equal to 0 to L is equal to n minus 1. म्हणजे काय, तर कुठलीही एखादी nth शेल असेल तर ते nth शेल मध्ये n सबशेल असतात ज्या आपण l ने डिनोट करतो, त्याची व्हॅल्यू असते L is equal to 0 to n minus 1. L is equal to 0 to n minus 1. म्हणजे काय बघा, n is equal to 1 जर असेल तर 1 minus 1 0, म्हणजे n is equal to 1 च्या करस्पॉन्डिंग L is equal to 0 सबशेल असते, ज्याला आपण काय म्हणतो, S सबशेल. n is equal to 2 च्या करस्पॉन्डिंग L च्या दोन व्हॅल्यूज असतात, कुठल्या, एक असते L is equal to 0 आणि एक असते L is equal to 1. L is equal to 1 ला काय म्हणतो आपण, P सबशेल. काय म्हणतो, P सबशेल. त्यानंतर n is equal to 3 असेल, त्याच्या करस्पॉन्डिंग L किती असतील, 3 असतील, 0 1 आणि 2. तर L is equal to 0 ला S, L is equal to 1 ला P आणि L is equal to 2 ला D. सिमिलरली L च्या व्हॅल्यूज आणि सबशेलचे नाव हे काय करायचे तुम्ही लक्षात ठेवायचे. L ची व्हॅल्यू 0 1 2 3 4 काय असते, S P D F G हे काय व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर याच्याशी रिलेटेड काय आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन LH सबशेल. LH सबशेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असू शकतात, तर ते 2 into twice L plus 1 काय आहे, तर LH सबशेलची कॅपॅसिटी आहे. ओके, LH सबशेलची कॅपॅसिटी. ओके, तर हे 3-4 पॉइंट्स आहेत रिलेटेड टू ऑर्बिटल क्वांटम नंबर, हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वांटम नंबर कुठला, 3 नंबरचा स्पिन क्वांटम नंबर. काय आहे, स्पिन क्वांटम नंबर, ज्याला आपण स्मॉल एस ने डिनोट करतो. काय आहे, स्पिन क्वांटम नंबर. हा स्पिन क्वांटम नंबर काय देतो बा, तर हा देतो आपल्याला इन्फॉर्मेशन म्हटल्यापेक्षा याला टेन्शन व्यवस्थित घेऊ आपण. इट गिव्स, स्पिन क्वांटम नंबर काय करतो, इट गिव्स द इन्फॉर्मेशन regarding to the spinning motion. काय, spinning motion of electron in an atom. एखाद्या ॲटम मध्ये जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल तर त्याच्या ऑर्बिटल मोशनच्या सोबत त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती जे स्पिनिंग मोशन असतं, म्हणजे सपोज काय बघा, हे ऑर्बिट आहे ॲटमचा, ह्या ऑर्बिट मध्ये काही इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व करत आहे. हा इलेक्ट्रॉन स्मॉल पार्टिकल, या पार्टिकल आपण काय करू, इकडे असा बिगर पिक्चर मध्ये नोट करू. हा या इलेक्ट्रॉनचा ऍक्सिस आहे, ह्या ऍक्सिस भोवती काय करत आहे, असा रिव्हॉल्व करत आहे. तर ह्या इलेक्ट्रॉनचे स्वतःच्या ऍक्सिस भोवती जे रिव्हॉल्युशन आहे हे आहे स्पिनिंग मोशन, आणि या ऑर्बिट मध्ये जे मोशन आहे रिव्हॉल्युशन, त्याला म्हणायचं ऑर्बिटल मोशन. ऑर्बिटमध्ये मोशन ऑर्बिटल मोशन आणि स्वतःच्या ऍक्सिस भोवती मोशन स्पिनिंग मोशन. तर त्या इलेक्ट्रॉनच्या त्या स्पिनिंग मोशनची इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं स्पिन क्वांटम नंबर. ओके, स्पिन क्वांटम नंबर. फॉर इलेक्ट्रॉनसाठी स्पिनची व्हॅल्यू असते हाफ, ऑलवेज. फॉर इलेक्ट्रॉन एस इज इक्वल टू हाफ, ऑलवेज. इलेक्ट्रॉनसाठी स्पिनची व्हॅल्यू हाफ असते. प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूट्रिनो, अँटी न्यूट्रिनो या सर्वांसाठी पण स्पिनची व्हॅल्यू हाफच असते. ओके, या सर्वांसाठी पण स्पिनची व्हॅल्यू हाफ असते. फ्युचरमध्ये एक्झाम्समध्ये कधी विचारलं तर हे गोष्टी लक्षात ठेवा. काय, इलेक्ट्रॉनसाठी स्पिन हाफ असतो, तसाच प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो ह्या दोन्हीसाठी पण काय असते, स्पिनची व्हॅल्यू हाफ असते. त्यानंतर फोटॉन जो आहे तुमचा, फोटॉन आणि फोनॉन याच्यासाठी स्पिनची व्हॅल्यू असते 1. ओके, स्टॅटमॅकमध्ये तुम्ही या गोष्टी शिकतात, बट इथे स्पिनचा टॉपिक आहेच, तर ह्या पण गोष्टी काय करायच्या तुम्ही साईड बाय साईडला लक्षात ठेवायच्या आहे. स्पिन क्वांटम नंबर. त्यानंतर आहे बघा नेक्स्ट क्वांटम नंबर तुमचा 4th, टोटल
अँग्युलर क्वांटम नंबर. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर ज्याला आपण स्मॉल जे ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? स्मॉल जे. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. काय करतो? इट गिव्स द इन्फॉर्मेशन about the total angular movement of revolving electron. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनच्या टोटल अँग्युलर मुवमेंट बद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. जे टेक्स व्हॅल्यूज, स्मॉल जे जो आहे तो जे व्हॅल्यूज टेक्स करतो फ्रॉम मॉड्युलस ऑफ एल मायनस एस टू मॉड्युलस ऑफ एल प्लस एस. एल मायनस एस च्या मॉड्युलस पासून एल प्लस एस च्या मॉड्युलस पर्यंत जीच्या व्हॅल्यूज असतात इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. म्हणजे दोन जे व्हॅल्यूज मध्ये एकचा डिफरन्स असला पाहिजे. आणि इथे एक लिहून घ्या की जे नॉट इक्वल टू 0. जेची व्हॅल्यू कधीच 0 नसते. जेची व्हॅल्यू कधीच 0 नसते. स्मॉल जेची. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर स्मॉल जेची व्हॅल्यू 0 नसते. आता फ्युचर्स मध्ये आपण बघू कॅपिटल जेची व्हॅल्यू 0 येते. कॅपिटल जेची व्हॅल्यू 0 येते. बट स्मॉल जे काय आहे? क्वांटम नंबर आहे. कॅपिटल जे काय आहे? स्मॉल जे पेक्षा वेगळा कन्सेप्ट आहे. हा समोर बघू आपण. कॅपिटल जेची व्हॅल्यू 0 होऊ शकते. बट स्मॉल जे टोटल अँग्युलर क्वांटम नंबर इज ऑलवेज नॉन झिरो. इज ऑलवेज नॉन झिरो. हे जरी तुमचे 4 क्वांटम नंबर्स. ओके. त्यानंतर एक आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. काय आहे? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजे काय? तर जर तुम्ही ऑर्बिटल क्वांटम नंबर बघितला, स्पिन क्वांटम नंबर बघितला आणि टोटल अँग्युलर क्वांटम नंबर बघितला, या सर्व क्वांटम नंबर्सचं जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्प्लिटिंग होत असतं, मॅग्नेटिक स्प्लिटिंग म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑर्बिटल क्वांटम नंबरचं, स्पिन क्वांटम नंबरचं आणि टोटल अँग्युलर क्वांटम नंबरचं यांचं जे स्प्लिटिंग होत असते, त्या स्प्लिटिंग बद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो मॅग्नेटिक क्वांटम नंबर. जर रिलेटेड टू ऑर्बिटल असेल तर त्याला ml डिनोट करतो आपण. रिलेटेड टू स्पिन असेल तर त्याला ms ने, आणि रिलेटेड टू जे असेल तर त्याला mj ने. ml काय आहे? मॅग्नेटिक ऑर्बिटल. मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. ms काय आहे? मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. आणि mj काय आहे? मॅग्नेटिक टोटल अँग्युलर. मॅग्नेटिक टोटल अँग्युलर. ml जो असतो तो ml ट्वाइस l प्लस 1 व्हॅल्यूज टेक्स प्लेस करतो फ्रॉम -l टू +l. सिमिलरली ms हा ट्वाइस s प्लस 1 व्हॅल्यूज टेक्स प्लेस करतो फ्रॉम -s टू +s. आणि mj हा सुद्धा ट्वाइस j प्लस 1 व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो फ्रॉम -j टू +j. आणि या सर्वांमधला डिफरन्स असतो, यांचा डिफरन्स असतो इन डिफरन्स ऑफ 1. इन डिफरन्स ऑफ 1 म्हणजे -l टू +l व्हॅल्यूज टेक्स प्लेस करतो ml. प्रत्येक mlच्या दोन व्हॅल्यूज मधला, msच्या दोन व्हॅल्यूज मधला आणि mjच्या दोन व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स किती असतो? ॲटलिस्ट 1 चा डिफरन्स असतो. ॲटलिस्ट ही मॅन्डेटरी कंडिशन आहे. ओके. तर ही झालं आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं? एक समरफील्ड विल्सन ॲटॉमिक मॉडेल बघितले. इन शॉर्ट मध्ये त्याचे फेल्युअर बघितले आणि 1-2 एक्झाम्पल आणि क्वांटम नंबर्स. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करू? तर समोरचे जे टॉपिक्स आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपीशी रिलेटेड किंवा ॲटॉमिक फिजिक्सशी रिलेटेड, ते वन बाय वन डिस्कस करत चालू. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करायचे? न्यूमेरिक एक्झाम्पल दिसतील तुम्हाला सिंगल लाईनर किंवा 1 मिनिटमध्ये सॉल्व्ह होणार आहे कुठल्या एखाद्या स्टँडर्ड रेफरन्समधून. तर ती बघून काय करायची? प्रॅक्टिस करायची आहे. ओके. लवकरच भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.